आणि आता पाहणार आहोत शहरातील बातम्या। बीडमधील वैद्यनाथ मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई। श्रावण सोमवार निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात वेगवेगळ्या फुलांची आरास, भाविकांची दर्शनासाठी गर्दी। नागपुरात उद्या आणि परवा पाणी पुरवठा बंद। 36 तास अर्ध्या शहरात पाणी पुरवठा होणार नाही। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात मोठी गर्दी। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। नांदेड पोलिसांची कॅनल रोडवरील स्पा सेंटरवर धाड। स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती। 4 महिलांची सुटका। भाग्यनगर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या निवळी गणपतीपुळे रोडवर गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला। टँकर चालक जखमी। जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। अमरावती शहरातील पोलीस पत्नीच्या हत्येचं प्रकरण। पतीनंच दिलेली पत्नीच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी। आरोपी पती राहुल तायडेचे विवाहबाह्य संबंध असल्यानं पत्नीला संपवलं। अधिकचा तपास सुरू। नागपूरसह विदर्भात पावसाची विश्रांती। मागच्या 2 दिवसापासून तापमानात वाढ। 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुढील 7 दिवस दमट हवामानाचा अंदाज। राज्यातील 130 तालुक्यांमध्ये 100%हून अधिक पावसाची नोंद। तर 358 तालुक्यांपैकी तब्बल 225 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची नोंद। खरीपातील पेरणीला फटका।